नमस्कार मित्रांनो, आपल्या रात्रीचं पाहुणा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी पुन्हा एकदा घेऊन आलोय एक अंगाचा थरकाप उडवणारा अनुभव. हा अनुभव आहे आमच्याच गावातील मदन नावाच्या एका तरुणाचा. मदन हा आमच्याच गावातील एक तरुण जो सुशिक्षित आहे, ज्याचा विज्ञानावर फारच विश्वास आहे आणि भूतक येताना तर तो अजिबातच मानत नाही. तर 10-12 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा काय झालं, मदन असाच सुट्ट्यांमध्ये गावी आला होता. तो कामाला पुण्यामध्ये आहे. कधी मधी सुट्ट्या असल्या तरच तो गावाला येतो. तर असाच तो सुट्ट्यांमध्ये गावी आलेला होता आणि तेवढ्यातच आमच्या गावाच्या जवळच कोळशाची जत्रा भरलेली होती. जत्रा म्हणजेच यात्रा. आता जत्रा म्हटलं की आजूबाजूची सगळेच गावं जत्रेमध्ये यायची. सगळीकडे हर्षोल्लासाचं वातावरण असायचं. सर्व गावकरी जत्रेत जायचे. मदनलाही जत्रेचा फारच शौक होता. त्यामुळं एके रात्री मदनही जत्रेला गेला. त्याला निघायला थोडा उशीरच झाला. अर्थातच 4-4:30 वाजले असावेत. त्याची बायको त्याला बाहेर येतच म्हणाली, अहो मदन, अंधार पडायच्या आत घरी आहे बरं का. मदनने होकारार्थी मान हलवली. पण त्याला काय माहित होतं की आजचा हा प्रवास त्याच्यासाठी एकदमच भयानक होणार आहे. तो कसा, तोच आज आपल्या आजच्या कथेत आपण जाणून घेणार आहोत. त्यात एक छोटीशी विनंती आहे. जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे अशीच थरारक आणि सत्य अनुभव मी तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचवू शकेन. तर काय झालं, मदनला तिथे पोहोचायला जवळपास 5-5:30 वाजले होते. तो तिथे पोहोचला. सर्वत्र एकदम जल्लोष. जत्रेत सर्वत्र खेळणी, काही पिक्चरच्या टाक्याही आल्या होत्या. त्या काळी पिक्चर पाहायचा तर मोठमोठ्या टाक्या राहायच्या. मदनने मस्त 1-2 पिक्चर पाहिला आणि मस्त जत्रेत मज्जा केली. थोडीफार जिलेबी खाल्ली आणि बांधून घरीही घेतली. पण आता त्याला जत्रेत फिरता फिरता चांगलाच उशीर झाला होता. म्हणजे जवळपास 8 वाजले होते. आणि तेवढ्यातच त्याच्या कॉलेजचे 2-3 मित्र त्याला जत्रेतच भेटले. आता कॉलेजचे मित्र भरपूर दिवसानंतर भेटले होते. त्यामुळे त्यांच्यासोबत गप्पा मारता मारता त्याला भलताच उशीर झाला. त्यानंतर मित्रांनी आग्रह केला की आपण सोबत एक पिक्चर बघूयात. आता त्या सगळ्यांनी मिळून एक पिक्चर पाहिला आणि त्यातच त्याला 9:30 वाजून गेले. आता मात्र मदन थोडा घाबरलाच. भूताला वगैरे अजिबातच नाही, तर बायकोला. कारण बायकोनी तर लवकर यायला सांगितलं होतं आणि आता उशीर झालाय, म्हणजे घरी जाऊन नक्की बायकोचा ओरडा खावा लागेल. तो लगबगीने आपल्या ॲटला सायकल काढतो आणि लगेच मित्रांचा निरोप घेतो. त्याला जत्रेपासून थोडं दूरवर जायला जवळपास 9:45 वाजले होते. आता अंधार सर्वत्र दाटलेला, पण फक्त चंद्राच्या प्रकाशात त्याला समोरचा रस्ता एकदम ठळक दिसत होता. आता तो सायकल झपाझपा चालवू लागला. आता सायकल चालवत बराच उशीर होतो. जवळपास अर्धा रस्ता पारही झाला होता. तेवढ्यातच सावकाराचं वावर आलं. सावकार हा त्यांच्या गावातला अत्यंत श्रीमंत माणूस, पण एकदम कपटी आणि काळ्या मनाचा. त्याचं वावर लागताच लोक असा अंदाज लावत असत की आता अर्ध्या रस्त्यावरच आपलं गाव आलंय. त्याचा वावर पार करून तो थोडाच पुढे गेला आणि तेवढ्यातच त्याला अगदी त्याच्याच नावाने हाक ऐकू आली. तो थोडा गडबडलाच, कारण वेळ होती 10-10:15 आणि एवढ्या रात्रीचं शेतात तर कोणी थांबत नसे. त्यामुळे त्याने झटक्यातच मागे वळून पाहिलं तर मागे कुणीही नव्हतं आणि लांबवर असलं तरी त्याला दिसणार नव्हतं, कारण अंधारामुळे अगदी 5-6 फुटाच्या पुढे काहीही दिसत नव्हतं. चंद्राच्या प्रकाशात अगदी थोडासा रस्ता दिसत होता. त्यानं मागं सर्वत्र पाहिलं आणि एकदा विचारलंही, कोण आहे मागं? पण मागून मात्र अगदी कुणाचाही आवाज आला नाही. त्याला वाटलं की बहुतेक त्याचे कान वाजत असतील आणि म्हणून तो पुन्हा आपला सायकल चालवण्यामध्ये गुंग झाला. जत्रेची मजा आठवत आणि आता घरी जाऊन बायको कितीतरी ओरडेल याचा विचार करतच तो चालला होता. पण तेवढ्यातच तीच हाक त्याला पुन्हा ऐकू आली. यावेळी मात्र त्याच्या नावाची हाक एकदम स्पष्ट होती. यावेळी आवाज अगदी त्याने स्पष्ट ऐकला होता. तो आवाज अगदी त्याला ओळखीचा वाटला. यावेळी मात्र त्याने सायकल थांबवली आणि सायकलवरूनच इकडे तिकडे पाहिलं. तेवढ्यातच त्याला सावकाराच्या वावराच्या मध्यभागी काहीतरी चमकताना दिसलं.
तो सायकलवरनं उतरला आणि 2-3 पावले पुढे गेला तर त्याला दिसलं की सोयाबीनच्या पिकाच्या अगदी मधोमध एक चमकदार हंडा होता. हंडा तुम्हाला कळतच असेल, ज्यामध्ये आपण पाणी भरून ठेवतो. पण तो हंडा मात्र अगदी साध्या हंड्यासारखा नव्हता, तर अगदी चमकदार म्हणजे सोन्यासारखा. त्याच्या मनात लगेच प्रश्न उमटला, आयला आपल्याला सोनं बिनं तर घावलं नाही ना? तो लगबगीने थोडा पुढे जातो आणि बघतो तर त्या हांड्याच्या आतमध्ये त्याला काहीतरी चमकताना दिसतं. तो मनोमन खूपच खुश होतो. आयला आपल्याला हांडा घावलाय, म्हणजे नक्कीच सोनं सापडलंय. तो लगबगीने त्या सोन्याच्या म्हणजेच त्या हांड्याच्या जवळ जाऊ पाहतो. पण जसाच तो जवळ जातो आणि हांड्यामध्ये डोकावून पाहतो तेव्हा त्याच्या अंगावर सरसरून काटा येतो. कारण त्या हांड्याच्या आतमध्ये होतं एक मानवी शिर. हो, मानवी शिर, तेही अर्ध कापलेलं, म्हणजे फक्त गळ्यापासून कापलेलं आणि वरचाच भाग. ते शिर पूर्णपणे काळं पडलं होतं आणि ते एका स्त्रीचं होतं. चंद्रप्रकाशात त्या स्त्रीचा चेहरा अगदी स्पष्ट दिसला होता. ती स्त्री होती वाड्यावर काम करणारी शांता. शांता ही सावकाराच्या वाड्यावर झाडपुशीचं काम करत असे. पण लोक म्हणतात की सावकाराने तिच्यावर बलात्कार करून तिला ठार मारलं होतं आणि तिचं शव नक्की कुठे पुरलं याचा गावकऱ्यांना कधीच उलगडा झाला नाही. त्यानंतर पोलीस केसही झाल्या, पण त्याचा काही फायदा झाला नाही, कारण सावकाराने आपल्या शक्तीचा पुरेपूर वापर केला होता. पण आता त्या शांताचं शिर हे त्या समोरच्या हांड्यात पाहून मदनच्या अंगावर मात्र सरसरून काटा आला. त्याची बोबळीच वळाली. कसं बस त्याने स्वतःला सावरलं. थोडा वेळ त्याला काय करावं काहीही कळत नव्हतं. तो मोठ्यानं ओरडला, पण त्याच्या घशातून मात्र अजिबातच आवाज बाहेर आला नाही. तेवढ्यातच त्या हांड्यामधलं शव होतं त्याने अचानकच त्याचे डोळे उघडले आणि याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ते शव चक्क जिवंत असल्यासारखं डोळे उघडझाप करत होतं. आणि आता तर ते शांताचं शव हळूहळू हसतही होतं. ते हास्य एकदम विकृत होतं, अगदी पाहूनच माणसाचं काळीच फाटेल की काय असं वाटण्यासारखं. मदनने कसाबसा धीर एकवटला आणि देवाचं नाव घेतच जीवाच्या आकांताने तिथून पळाला. थोड्याच वेळात तो आपल्या सायकलजवळ जाऊन पोहोचला. सायकलवर बसला आणि देवाचं नाव घेतच तिथून वेगाने सायकल पळवू लागला. भीतीपोटी त्याच्या हातपायाला गोळे येत होते, पण जीवाच्या आकांतानं तो पूर्ण शक्ती एकवटून सायकल चालवतच राहिला. आता गावाची वेळ जवळ आली, पण तेवढ्यातच त्याला सायकल अचानकच जड वाटू लागली. त्याला वाटलं की बहुतेक आपण घाबरलोय, म्हणूनच सायकल आपल्याला जड जात असेल. त्याचं संपूर्ण अंगही घामाने ओलोचिंब झालं होतं. पण आपल्याला जर वाचायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीत गावाची वेस ओलांडावी लागेल, कारण गावाच्या वेशीपाशी मारुतीचं मंदिर होतं. ते एकदा ओलांडलं की हे भूत त्याला काहीही करणार नाही असा त्याला निदृढ विश्वास होता. पण गावाच्या वेशीच्या अलीकडंच त्याची सायकल अगदी जड वाटू लागली. त्यानं तिरक्या नजरेनं मागे पाहिलं आणि त्याच्या अंगाचं रक्तच गोठलं, कारण त्याच्या मागे होतं शांताचं धड. आता मी धड का म्हणतोय, कारण त्याच्या मागे जी स्त्री बसली होती ती शांता तर होतीच, पण तिचं शिरच नव्हतं. म्हणजे डोकं नाही, फक्त शरीर. ते शरीर साडी घातलेलं आणि अंगावर सर्वत्र रक्ताने भिजलेलं. त्यानं तिरक्या नजरेनं पाहिलं आणि त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. त्याचा सायकलवरचा ताबा सुटला आणि सायकल कुठल्या तरी दगडाला लागून झपकन खाली पडली. तो थोडा बाजूला सरकला आणि त्यानं झटक्यातच वळून मागे पाहिलं, पण मागे मात्र आता त्याला अजिबातच कुणी दिसलं नाही. कसाबसा तो स्वतःला सावरतच उठला आणि सायकलही उचलली, पण सायकल मात्र अगदी मध्यभागातून मोडली होती. त्याला काही कळत नव्हतं की सायकल एवढ्याशा पडण्याने मोडली कशी. पण आता काहीही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत वेस ओलांडून त्याला गावात पोहोचायचं होतं. म्हणून तो उठला आणि कसंबसं धैर्य एकवटून जीवाच्या आकांतानं गावाच्या दिशेने सुसाट सुटला. तो कसंबसं पळत होता. त्याच्या मनात असंख्य प्रश्न घोंगावत होते, पण आता त्याला फक्त दिसत होतं ते म्हणजे त्याचं घर. अगदी थोड्याच वेळात तो आपल्या घरी पोहोचला. घरात सर्वजण त्याची वाटच पाहत होते. बायको दारीच बसलेली होती. तो घरी पोहोचताच त्याची बायको अगदी घाबरलीच.
ती मोठ्यानं ओरडली, सासूबाई, यांना बघा काय झालंय. मदनची आईही बाहेर आली आणि त्या दोघीही त्याला विचारू लागल्या, काय रे, काय झालं तुला. मदन मात्र अगदी घामाने ओलाचिंब झाला होता. त्याचं काळीज अगदी छाती फाडून बाहेर येते की काय असं सर्वांना वाटत होतं. त्यांनी लगेच त्याला आतमध्ये घेतलं आणि दरवाजा लावून घेतला. त्याची बायको लगबगीने पाणी घेऊन आली आणि त्याला पाणी दिलं. त्यानं लगबगीनं अख्खा तांब्यास अगदी घशात रिकामा केला आणि मग स्वतःला सावरतच तो आईला आणि त्याच्या बायकोला घडलेला सर्व प्रसंग सांगतो. त्यावर दोघेही अगदी घाबरून जातात. त्याची आई त्याला सांगते, अरे ती शांता होती, अनेक लोकांना ती दिसते. आम्ही तर तुला सांगितलं होतं की अंधार पडायच्या आत घरी ये, पण तू मात्र कोणाचं ऐकतच नाहीस. त्यानंतर आईने त्या दोघांनाही सांगितलं की शांता हे सावकाराच्या वाड्यावर काम करत असे, पण एकदा धनाच्या लालसेपोटी सावकाराने तिला मारून टाकलं. लोक तर असंही म्हणतात की त्याने तिच्यावर बलात्कार केला होता, पण आता नेमकं याचं सत्य काय हे कुणालाही माहीत नाही. त्यानंतर पोलीस चौकशी झाली होती, पण सावकाराच्या पैशाच्या बळावर त्याला कोणीच काही करू शकलं नाही. पण लोक म्हणतात की शांताच्या भूताने त्याला शेतातच गाठून मारलं होतं. तेव्हापासून सावकाराच्या घरचं कोणीही रात्रीचं शेतात जात नाही. आणि तुलाही बजावून सांगते मदन, यापुढे कधीही आणि कितीही उशीर झाला तरी रात्रीचं त्या रस्त्याने अजिबातच यायचं नाही. त्यानंतर मदन पुन्हा कधीही रात्री अपरात्री त्या रस्त्याने भिरकतही नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे असेच थरारक आणि सत्य अनुभव मी तुमच्यापर्यंत अगदी सहजरित्या पोहोचवू शकेन. तर चला मग भेटूया उद्या एका नवीन आणि सत्य थरारक अनुभवासह. धन्यवाद.